मॉर्निंग गाईज. तर आपण आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करूया. तर आज आम्ही गावाकडे चाललेलो आहे. हे शोधत आहेत वाटतं काहीतरी खायला सापडते का. अजून 12 वाजले तर भूक लागलेली आहे. ओ आवरा की चला जाऊ आपण गावाला. काय आहे माहित नाही का तुम्हाला? फोन नाही आला का घरून? होय होय होय. किती खोटं बोलसाल. सांगा लवकर पटपट पटपट चला. करणार काय म्हणजे तुम्हाला कामाला लावायचंय तिथं जाऊन. हा काम आहेत आता सगळ्याला जाऊन तिथं कार्यक्रम आहे. मी आता बसणार. मला खायला आलं पाहिजे. ऑर्डर टाकले की खायला आलं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करू नको. जावायचा दरारा. फोन लाव. 2 किलो चिकन आणून टाकायला. आता अख्खं बोकड कापायचंय तरी 2 किलो चिकन पाहिजेच का अजून? अख्खं बोकड माझ्यासाठी. किती खायचंय तेवढं खावा. खावं लागतंय. हा चला संध्याकाळी निघू आपण. तर मित्रांनो कुठं चाललोय आम्ही? पोहायला चाललोय आपण आता. पोहायला पाणी नाहीये. आंघोळीला घरात पाणी न पोहायला. याला पहिला वरून टाकायला खाली. वरून टाकतो आम्ही हात बांधून. पोहायला चाललं नाही पाहिजे डायरेक्ट खाली. The next morning. तर मित्रांनो गावाकडची मजाच वेगळी असते पाहुण्याची. आणि ती आम्ही काही घेऊ शकत नाही. आम्हाला पावा येत नाही. हे 2-3 जण मजा घेणार येतात. चला आम्ही वर बसून मजा घेतो. नाही नाही डुबायची रे. बघतो ट्रॅक्टर आलो उलट तिकडच आणतो. डायरेक्ट भोगाच करीन. हे कोणाचं राणे? ह्याला सगळं माहिती. ह्याला इथंच ठेवून घ्या. शाळेला पाठवू नका तिकडे. रानात शेती करायला राहतो का इथे? म्हशीची आवड आहे त्याला. होय लागतं सगळं. 5 म्हशी देऊ घेऊन. क्या बोला तूने? कमी होतोय टाकी उड्यात. गई भैंस पानी में.
या पलीकडे खालून मार खालून. नाही 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 जात नाही जात. वजन जास्त असल्यामुळे काय होते परत ते पुढे होत नाही सवय नसते. इमोशनल सीन्स काढताय. इमोशनल सीन्स. उभा पाहू नका आडवा तोंड खाली घालायचं पाय वर काढायचं. नाही लय दिसत ना पोळ्या म्हणतात सवय होईल. या जोरात या नाही काय होत. भीती वाटते रे. नाही काय होत. फक्त पाय जास्त हलवायचं हात नाही जास्त हलवायचं. तुम्हाला हात दे मी त्यांना हात देतो असं साखर करा. या 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 की या तर पाय मारा हळूहळू निवांत निवांत. या पुढे या पुढे या पुढे. हा बस आले 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 येते येते. थोडं उघडायचं नाही थोडंच नाही जात. नारळ काढायचे का? चला पुढे आकडा नारळ डायरेक्ट तुला चढवतो वर. ए कुठे येऊ ते वर गेला श्लोकला चढू वर. काय करतोय नी अंडी काढतो का? बारकी बारकी झेपतय का? पाडशीन गाडी तिकडे पप्पाचा फोन यायचा गाडी फोडली. चल वर चढ जाऊ दे आपलं दृश्य बांधू तुला. चढ हळूहळू चढायचं. हा हा 3-4 आळ पाडलेत आम्ही. बस आहे बस बस काढा मग सगळे. पाऊन नारळाच्या पाण्याने करायचं. काढा शेंडी काढा शेंडी. तूच काय तू का तांबे घेऊन आलाय? तू नाही काढले नारळ आता इसको चावी कुठे? कशाला दगड फोडा. खाली जाते पाणी सांडे सगळं खाली. मग अर्ध गेलं मग आहे ना इसको चावी तर आहे. तिथं असेल मग. तांबे पण नाही भरला 2 नारळ. हे काय कोकण आहे काय? नाकरी नारळ तांबे भराय. शाळेचं नारळ वेगळे आहे खायचे नारळ आहेत. तो हमने एक बकरा कापिया. तो बकरा का मटन इतना हुआ है. तो बकरा का मटन हमको कटिंग करके हमको पूरा बारीक बारीक पीस करना था. बोटी बोटी कर डालना है. जमल की थांब कर तुम्ही 1 वाजता फोन कर मला आठवून. काय सर्व झाली आता शिकाय आणलंय का समीर भाई. तिथे तर ते काय सुरी काय ते आहे. पुसलं काय थांबक जरा लागणार. काय होतं त्याला ह्याच्यात टाकायचं. काय होतंय काय तिथं हा खालचं पुसू दे की पेंडीच आहे सगळं. थांब रे ह्याच्यात टाकायचे. नुसतं राग करते.
वाटेवाडा पलीकडे पाहून इळे आणून ते जे मोठं ते पिशवीत आहे बघ मुंडकाच्या इळे आण घातले. तो कैसा लग रहा है आपको, कैसा लग रहा है? चकली बाई प्रोफेशनल भाकरीवाली. नाही मी पाय मारला असं अचानक त्या आली मध्ये. तर मित्रांनो बंटन कामण्याचा कार्यक्रम चालू होता तवर इथं भाकऱ्या थापीत होत्या. ह्या बायका किती होत्या, 5-6 होत्या जरा, पण कशा भाकऱ्या कमीच पडत होत्या. तर मला यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं मटण शिजलंय का बघू. मटण शिजाय टाकलेलं आहे, दूर लावलाय आपल्या, सॉरी जाळ लावलाय आणि म्हातारे कोतारे आपली बाता हानीत बसल्यात. आप्पा बघा इकडे ह्यांचं नाव काय? हे आमचे काका 10 पान खाते. चिडला. ओम दादा कोंबडी पादो. ओम जाधव जाधव. ओम जाधव कोंबडी पादो. ओम जाधव कोंबडी पादो. आकांक्षा जाधव कोंबडी पादो. सलीम भाई. तो हमने क्या किया, सूखा सूखा मटन एक टकोरे में वटिया और एक भगोले में रसा सरसा निकाल दिया और भाई अपना रसा निकाल रहा है और एक भाई पकड़ रहा है. और क्या आगे होने वाला है देखो. ये उसको गर्म लग गया तो उसने हाथ पोड़ के वो नीचे रख दिया. बाद में ऊपर से वो आकांक्षा के पापा ने ऊपर से मसाला डाल दिया तो तरी मार के पूरा 1 नंबर उसका तरी हो गया तयार. वो तरी इसमें डालने का है रे. चाललंय मटन, इथं चाललंय मटन बिर्याणी. तिकडं चिकन होय, दोघांसाठी कोंबडी कापली होय. किलो कापला असलं चाललं असतं, कशाला कोंबडी कापायची. डोळे दम बिर्याणी येतंय का हिला, येतंय. हा मटन बिर्याणी बनवत आहे आम्ही. खाताय तरी पण बनवतोय. कांदा भाजून घेतलाय, टोमॅटोची पेस्ट आहे, हे सगळ्या पेस्ट एकत्र आहेत. आलं लसूणची पेस्ट आणि तीळ आणि खसखसची पेस्ट आहे. तर हे कांदा भात तिकडे जळेल. कांदा भाजून झाला ना, अजून व्हायचं आहे की आपण बाकीचा पेस्ट टाकणार आहोत. अरे ह्याला पण जमा कर आतमध्ये लवकडी. तो कोण आहे, ह्याला पण चारा दे थोडासा. भूक लागली तुला. आवाज काढ बरं. खरंच काढतोय होय. अरे तर सांग. अरे बाप रे, बारिश आ गया, बहुत जोर से हवा तूफान आंधी सब एक ही तरफ से आ गया. हमारा मटन का कार्यक्रम चूरा चूरा हो गया और पानी में घुस गया ले. और आगे अभी कैसा होगा क्या मालूम नहीं. मटन खाने को शाम को लाइट भी नहीं है आज. आगे देख पाएंगे या नहीं मालूम नहीं. आगे देखते जाइए. पानी आने देगा जा रहा ना.
The next day.